हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज 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 टू सबस्क्राईब. आज आज असंच रँडमली आम्ही बाहेर आलेलो, सुट्टी होती आज. तर म्हटलं बँकचं वगैरे काम आहे तर बाहेर येऊया. झोपलो मस्त आणि खाऊन वगैरे आता बाहेर आलो आहे. वाजले 3:30. पण आम्ही दोघंच बाहेर नाही आलो बँकेचं काम करायला. आमच्यासोबत एक नवीन गेस्ट पण आहे, मायशा. मायशा, से हाय. मायशा, मायशू, से हाय. तिचं मूड नाही वाटतं आता हाय बोलायचं. मगाशी ती बाईकवरून येताना सगळ्यांना हाय बाय बाय चाललेलं तिचं. हाय बोल मायशा, से हाय. तिचा आता मूड नाही आहे वाटतं. बट आता बघू. फक्त बँकचं काम करायला बाहेर आलो तर तेवढंच तर करून जाणार नाही. अजून पण कुठे गेलो तुम्हाला ब्लॉग करून मी नक्की सांगेन. आता ती माझा हात पकडून मला चल चल करते कारण तिचा चाचा आतमध्ये गेला. ॲक्च्युली मायशा आमची नीस आहे, रोनकच्या भावाची मुलगी आहे ती. आणि ती माझ्यासोबत असते. मला खूप आवडतं तिच्यासोबत राहायला वगैरे, म्हणून मी तिला घेऊन फिरत असते सर्वीकडे. आणि असं आपण लग्न करून दुसऱ्याच्या म्हणजे आपल्या नवऱ्याच्या घरी जातो तेव्हा आपलं तिकडे कोणतरी क्लोज असायला लागतं. तर रोनक नंतर ह्यांच्याकडे माझं कोण क्लोज आहे तर ही ऑई माझी मायशा. हाय हाय बोल. बघितलं, तिला अजून बोलता येत नाही. ती 1.5 वर्षाचीच आहे. दीड वर्ष होऊन गेलं तिला नुकतेच. बोलायला लागेल ती तेव्हा तुम्हाला दिसेल आमच्या ब्लॉगमध्ये. पण ती खूप असं चाचा चाचा, मला दीदी बोलते ती. चाची बिची तिला बोलता येत नाही, मला ती दीदी बोलते. पण आता बघा तुम्ही तिची मस्ती आज पूर्ण ब्लॉगमध्ये बघाल. तर भेटूयात. आता आतमध्ये जाते, नाही तर रोनक मला ओरडेल कारण बँकचं काम करायला आलं आहे आणि मी इथेच बसले. आला तो, बाहेरच आला. आला काय आलं? आख मार आख मार. बघितला. मायशा, आमच्या मायशाचे केस बघा किती वाढलेत. बघा तिचं काय चाललंय. ओय, काय चाललंय? बँकमध्ये तर काम नाही झालं RBL मध्ये. आता आम्ही दुसरीकडे जाऊन ट्राय करतोय, बघूया तिकडे होतं का. आणि या मॅडम बघा, ह्यांना फक्त सर्वीकडे बघून हाय 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 एवढंच करायचं. गाईज, आमचं बँकचं काम तर काही झालं नाही, पण इथे चेंबूरमध्ये गावठणमध्ये एक फेमस वडापाव आहे, आजीचा वडापाव. तिकडे इथे तुम्ही माझ्या पाठी बघू शकता, खूप गर्दी आहे. तिकडे आम्ही वडापाव खायला आलो आणि हा वडापाव आम्ही घेतला आणि समोसा पाव घेतला. आणि नेहमी तिकडे गर्दीच असते. हो, नेहमी गर्दी असते. म्हणजे कधी पण या तुम्ही गर्दी. ऍक्च्युली वाटतं ते दुपारी चालू नाही ठेवत, आता संध्याकाळचे 4 वाजत आलेत म्हणून त्यांनी चालू केलं असावं. आणि इकडचं फक्त समोसा वडापाव नाही तर इकडचे रे भजी, कसले मूग डाळचे भजी, राईट. मूग डाळचे भजी सुद्धा खूप मस्त लागतात. आणि आम्ही समोसा पाव वडापाव खातोय आणि हे बघा तिला पण खायचं. तिचं चाललंय मला मला मला. तिला तर तो भरवतोय, खाते आणि ती सगळं तिखट वगैरे सगळं खाते. A few moments later. मी मायशाला इथे डायमंड गार्डनला, चेंबूरमध्ये जे डायमंड गार्डन आहे फेमस आहे, खूप सगळ्यांना माहिती असतं. तिकडे आम्ही तिला खेळायला घेऊन आलेलो. बट ती कुठेही जायला घाबरतेच आहे, बिलकुल कोणामध्ये मिक्स होत नाहीये. घरी नुसती इथून तिथून 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 पळत राहणार, पण इथे ती खूप घाबरते. लोकांमध्ये आले की ती ऍक्च्युली घाबरायलाच लागते म्हणा. पण आता इथे आम्ही तिला स्लाइडवर टाकलं तरी ती तिथे पण घाबरते. मी तिचे व्हिडिओ टाकीन ह्याच्यामध्ये. खूप घाबरते ती. त्याच्यानंतर तिला झोक्यावर टाकलं, तिथे पण ती घाबरते. आता नुसती इथे सगळ्यांना बघत उभी राहिली. हे बघा, बस बाकी काही नाही, सगळ्यांना बघत उभी राहिली.
तिला खेळायचं नाहीये, काहीच करायचं नाहीये, एका ठिकाणी उभं राहून सगळ्यांना बघत बसायचंय. बट इट्स ओके. आता जरा वेळ बघतो ती काय खेळते का वगैरे आणि मग घरी जातो. घरी जाऊन पण आम्हाला व्हिडिओ एडिट्स करायचे, त्याच्यानंतर व्हिडिओ फिल्म पण करायचंय आणि बघू, खूप कामं आहेत. The next day. हॅलो गाईज, आता आज आहे दुसरा दिवस. मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी भेटते. कालचाच व्लॉग कंटिन्यू करते बिकॉज कालचा काय एवढा जास्त व्लॉग नव्हता. मी आणि आम्ही 3 जण बाहेर गेलेलो, त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो आणि बस घरच्या कामातच व्यस्त होतो. आज पण आम्ही सकाळपासून काही व्लॉग केलं नाही. आज पण आम्हाला सुट्टी होती दोघांना, पण सकाळपासून काही व्लॉग केलं नाही बिकॉज घरीच होतो. घरी आमचं सगळं एडिटिंगचं वगैरे काम चाललेलं आणि त्याच्यानंतर बाकी काही नाही. तर आजचा आम्ही संध्याकाळचे 7:30 झालेत आणि आज थर्सडे, गुरुवार आहे, त्यामुळे मी गुरुवारचं स्वामी समर्थांच्या मठात जात असते. तर म्हटलं आता मठात जाऊया आणि तो ब्लॉग करूया. आम्ही तिघं आता निघालोय. तिघं म्हणजे कोण, तर आमची कालचीच टीम निघाली आहे. आमची मायशा पण आहे. मायशा आणि आम्ही दोघं असे आम्ही 3 जण निघालोय. तर आता मी फोन ठेवते बिकॉज एकतर आम्ही बाईकवर आहे आणि आमच्यासोबत मायशा पण आहे. तर भेटूयात आपण तिथे पोहोचल्यावर. आता मी दादरच्या मठात चालले. मी नेहमी त्याच मठात जाते, तर तिथे पोहोचल्यावर भेटते. हाय बोल मायशा. A few moments later. आता आम्ही दर्शन करून बाहेर आलो आणि आम्हाला खूप भूक लागलेली, तर आम्ही हाय बोल मायशा. वडापाव घेतला खायला. आणि मायशाला आता काय खायचं आता टेन्शन नाही, पण मायशाला आम्ही वडापाव देतो अर्धा थोडंसं देतो आम्ही तिला. असं काही ब्लॉग नाही करू शकलो कारण ही पण आहे हातात आमच्या, आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे खूप गर्दी होती तर कॉन्शियस व्हायला होतं. बट इट्स ओके. आता आम्ही घरी जाऊ. आम्ही बाईक ॲक्च्युली त्या साईडला पार्क केली आहे कारण इथे गर्दी असते म्हणून, आणि आज गुरुवार आहे त्यामुळे इथे जास्त गर्दी असते म्हणून आम्ही बाईक त्या साईडला पार्क केली आहे. आता आम्ही चालत तिथे जाऊ. काय खरेदी केलं तर दाखवते. वंशू का माझ्याकडे येत नाहीये आणि शिवानी वंशूला धरून थकली. वंशू माझ्याकडे येतच नाहीये आणि हा बिचारा म्हणजे बॅग पकडून बसतोय. मला ते मान्य आहे, मी पकडतो बॅग, पण वंशू माझ्याकडे येत नाहीये आणि थकली आहे. बघा कसं पकडते बघा. आता आम्ही घरी आलोय. आम्ही जास्त काय ब्लॉग करू शकलो नाही कारण तुम्ही बघितलं असेल की मायशा माझ्या हातातून जातच नव्हती रोनाकडे, त्यामुळे जास्त काही ब्लॉग करू शकलो नाही. पण आता मी हा व्हिडिओ इथे एंड करते. मी कालही ब्लॉग केलं आणि तोच कंटिन्यू आज केला. पण आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की कळवा. तुमच्या काही सजेशन असतील व्हिडिओ बनवायच्या तर त्या पण मला कॉमेंटमध्ये तुम्ही सांगा. हा व्हिडिओ शेअर करा आणि बस आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.